नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 160 बचत गटातील महिला अंगणवाडीमध्ये आहार शिजवण्याचं काम करीत होत्या। या कामात 104 बचत गटातील 1160 कुटुंब जुळली होती। मात्र लॉकडाऊनमुळे अंगणवाडी केंद्र बंद असल्यामुळे आहार शिजवणाऱ्या महिलांची उपासमारी होत असल्याचं दिसून येत आहे। कोरोनामुळे अचानक काम बंद झाले व 1160 परिवार बेरोजगार झाले। कोरोनामुळे हाताला कोणतेही दुसरे काम नाही। बचत गटामध्ये अत्यंत गरीब कुटुंब जोडले आहे व संघटित असल्यामुळे प्रत्येक गोष्टीकरिता त्यांना त्रास सहन करावा लागत आहे। नांदगाव पंचायत समितीमध्ये 160 बचत गट आहे। त्यात आम्ही सगळं बचत गट मिळून आहार शिजवत आहे अंगणवाडीला। त्यात 160 बचत गटापैकी बाया 1100 कुटुंब पोहोचत आहे 160 बचत गटापैकी। तर ते आमचा आहार आम्हाला त्यांना वापस करावा, कारण कोरोनामुळे आमचा आहार बंद झालेला आहे, तर आम्हाला वापस देण्यात यावा अशीच आमची शासनाला विनंती आहे। अंगणवाडीचा आहार आता सध्या बंद आहे। आम्ही आधीपासून चालू करत होतो, त्याच्या कोरोनामुळे बंद करण्यात आला आहे 3 महिन्यापासून, पण तो आता पुन्हा चालू करावं अशी आमची विनंती आहे। कारण की आहार बंद असल्या कारणामुळे आमचे कुटुंब आम्ही विलंबित झालेले आहे। 160 गट बचत गट आहे, हे सर्वच बंद आहे। हे सर्व पुन्हा चालू करण्यात यावं अशी आमची विनंती आहे। अंगणवाडीचे गट आमचे बचत गट आहार देत आहे, हे 3 महिन्यापासून कोरोनामुळे बंद आहे अशी आमची विनंती आहे। शासनाला काही पुन्हा चालू करण्यात यावी अशी आमची विनंती आहे। आता अशा परिस्थितीमध्ये बचत गटातील महिलांना कोरोना रोखण्यासंदर्भात किंवा त्यांच्याशी निगडीत कोणतेही काम बचत गटाला देण्यात यावे, जेणेकरून तालुक्यातील 1160 कुटुंबांना रोजगार निर्माण होईल अशी मागणी तालुक्यातील बचत गट महिलांनी नांदगाव खंडेश्वरचे नायब तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे। उत्तम ब्राह्मणवाडे व सागर सव्वालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।